कारण त्यांची स्क्रिप्ट होती ती बघितल्यानंतर आपल्याला ते गोल 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 बघून आपल्याला अशीच चक्कर येईल. सो त्याच्यामुळे ते नाही, आपली स्क्रिप्टच आम्ही ऑलवेज फॉलो केली. आणि त्यांनी फक्त आम्हाला सांगायचं ते. कधी कधी काय व्हायचं की त्यांना काय सांगायचंय हे आम्हाला न कळल्यामुळे मग ते आम्हाला ते करून सुद्धा दाखवायचे. आणि त्यांची गंमत अशी आहे ना, तुम्ही म्हणालात ना ते पॅशनेट किती आहेत सिनेमाच्या बाबतीत, ते सोडलं गमतीशीर किस्सा सांगतो. ते ना सुरुवात करायचे हिंदीतनं समजवायला, आणि नंतर मग सीन समजवता समजवता ते इतके घुसायचे त्या सीन मध्ये की ते एका पॉइंटला ते इथं आता ऐसा करेगा असं चुकवून त्यांच्या भाषेत सुरू करायचं. सो पुढचं संभाषण सगळं त्यांच्या भाषेत व्हायचं. पण ते खूप टेन्शन असायचं त्यांना, सीन कम्प्लीट करायचं आहे आणि ते सगळं युनिक आहे आणि सगळं त्यांच्याकडे परत 7 ते 7च शिफ्ट, म्हणजे ते लोक 7च्या नंतर काम नाही करायचे. सो त्याच्यामुळे आम्ही रोज 6 ते 6 एवढंच काम केलंय आम्ही. आणि संडेला सुट्टी. सो असं त्यांच्याकडे सगळं शेड्यूल होतं सिनेमाचं. आपल्याकडे काय गणपतीचा पहिला दिवस असला काय किंवा दिवाळीचा पहिला दिवस असला तरी पण आपण आपलं घर नाही येतो शूटिंग, पण ते तसे नाहीये. त्यांनी ते सगळ्या गोष्टी ते फॉलो करतात. सो त्याच्यात ते त्यांना टेन्शन असत होतं. इतके पटपट येऊन काहीतरी आम्हाला सांगून जायचं ना, तो कधी कधी तर कळायचंच नाही. मग आम्ही काय कळलं असं व्हायचं. मग आम्ही तसं नाही समजा हा मग ते सांगायचे. पण ते काय होतं ना, मी तुम्हाला म्हटलं तसं की एका पॉईंट नंतर असं झालं ना की आम्हाला कळलं की त्यांना काय म्हणायचं आहे ते. सो त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला सांगितलं की ते आमच्यापर्यंत पोहोचत होतं आणि ते इतक्या प्रामाणिकपणे सांगत होते ते आमच्यापर्यंत पोहोचत होतं. सो क्रेडिट यांचं आहे. एक प्रश्न होता. आता तू साऊथच्या मूवी म्हणजे त्या फायटिंग मध्ये तू चित्रपट केले, तुला जर आता टॉलिवूडचा ऑफर आला किंवा साऊथचा ऑफर आला? अरे सर, मी तुम्हाला खरं सांगतो, खोटं नाही सांगत, मला ही फिल्म करत असताना मल्याळम फिल्मची ऑफर आली होती. म्हटलं की नाही, कारण ते साऊथच्या मूवी मध्ये एखादा हिरो असं दाखवतात त्याला काही म्हणजे तो वाटत पण नाही की एवढी फायटिंग करतो. तशा पद्धतीने नाही, ही फिल्म करत असताना मला मल्याळम फिल्मची, मला माहिती नाही कसं आलं, कुठून माझं नाव गेलं, मला खरंच माहिती नाही. पण मला आली. आम्ही मुंबईत त्याचं एक छोटं ऑडिशन केलं, सगळ्या गोष्टी झाल्या. पण त्यांना ना म्हणजे मला ती भाषा शिकायची होती आणि त्याला लागणारा वेळ खूप मोठा होता आणि तेवढं सगळं तिकडे जाऊन काम करणं माझ्यासाठी शक्य नव्हतं, म्हणून मला ते जमलं नाही. पण मला आली होती ऑफर. मला खूप लोकांनी सांगितलं की तू तिकडे जाऊन कर. पण मी खरं सांगू का, मला ना हिंदीचे पण खूप सिनेमे येतात. पण मला असं वाटतं की जसं ते लोक विचार करतात ना, साऊथ मधले लोक, की आम्ही आमच्या भाषेतला सिनेमा करणार म्हणून आणि नंतर आम्ही हिंदीला प्रेफरन्स देऊ, तसं मला असं वाटतं की मी सुद्धा माझ्या भाषेत मला मिळतेत की कामं. मला काय गरज आहे की दुसऱ्या भाषेत जाऊन केलंच पाहिजे आणि त्या भाषेत जाऊन केलं पाहिजे, इथे ग्लॅमर जास्त आहे. अरे मला इथेच लोक ओळखतात, तर मला त्याची गरज काय आहे अजून पुढे जाऊन ओळख निर्माण करण्याची. माझा सिनेमा ज्या वेळेला एखादा डब होईल त्या भाषेमध्ये आणि तिकडच्या लोकांना आवडेल आणि ते लोक मला संपर्क साधतील, मला असं वाटतं की तो माझ्यासाठीचा मोठा दिवस असेल. पण 5 मराठी सिनेमाचं मानधन एका मल्याळमला मिळेल ना, त्याचं काय? पण मानधनाने काय होणार आहे सर, मानधन पैसे संपतात हो, काम आपलं कंटिन्यू राहिलं. काय वाजले हैदराबाद मध्ये सुद्धा ही फिल्म रिलीज होणार आहे आणि मी थोडंसं वेगळं मत मांडेन माझं. प्रणव म्हणाला की तो मराठीतच काम करेल, पण सरांनी तर ऑलरेडी मला साऊथ इंडियन फिल्म इंडस्ट्रीची हिरोईन ऑलरेडी करून टाकले, कारण त्यांनी भरपूर काही स्क्रिप्ट्स मला ऐकवले आणि त्यांचे जे फ्रेंड्स आहेत बाकी डिरेक्टर्स, तर त्यांची पण इच्छा आहे की मी त्यांच्या प्रोजेक्टसाठी साईन करावं. पण मी असं म्हणेन की एक मराठी मुलगी म्हणून जर मला दुसऱ्या भाषांमधून ऑफर येत असेल तर मी त्या 100% स्वीकारेन. कारण जरी मी त्या भाषेत शूटिंग केलं, त्यांच्या फिल्म इंडस्ट्रीत मध्ये काम केलं, तरी मी प्रमोशन करायला मराठीत का होईना आपल्या पुण्यातच येईन ना हो. त्यामुळे मी तर पुण्याची आहे, हुजूरबागेची विद्यार्थिनी आहे, त्यामुळे मराठी कुठेही गेली तरी सुटणारी भाषा माझ्यासाठी नाहीये. त्यामुळे जर ऑपॉर्च्युनिटी असेल, माझं लक असेल, तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद असतील, तर मी नक्कीच त्या इंडस्ट्रीमध्ये काम करेन आणि आतापर्यंतच जेवढं काम ठामपणे केलं तेवढंच ठामपणे काम करेन. आणि बाकी तर आतापर्यंत वेगवेगळ्या भूमिका, म्हणजे ऐतिहासिक भूमिका झाली, ही एक वेगळी भूमिका. कलाकार म्हणून वेगवेगळ्या भूमिका साकारणं हे कलाकाराचं काम असतं, या मताची मी आहे.
त्यामुळे या फिल्ममध्ये मी माझ्या वयापेक्षा मोठी भूमिका साकारलेली आहे. म्हणजे मी या लहान मुलीच्या आईची भूमिका साकारली. याच्या आधी आम्ही काही ठिकाणी इंटरव्ह्यू दिले तर त्यांनी मला विचारलं की इतक्या लहान वयात आईची भूमिका का स्वीकारली. तर मी जेव्हा कुठल्याही प्रोजेक्टसाठी हो म्हणते किंवा फर्स्ट डे मुहूर्त झाल्यानंतर जेव्हा मी जाते सेटवर तर मी खूप ब्लँक पार्टी घेऊन जात असते आणि डिरेक्टर त्याच्यामध्ये आपल्या माइंडमध्ये जे काही फीड करत असतात ना त्याच्यानुसार माझं ते कॅरेक्टर डिझाईन होत असतं. त्यामुळे एका लहान मुलीच्या आईची भूमिका साकारत असताना माझे जे को आर्टिस्ट होते म्हणजे अश्विनीताई असेल, प्रणवदादा असेल, या सगळ्यांनी मला हेल्प केली कारण ते स्वतः एक पालक आहेत. मी जरी लहान असले तरी डिरेक्टर सर स्वतः एका लहान मुलीचे वडील आहेत. सो हे मला खूप जास्त सपोर्टिव्ह केलं ही कल्याणी नावाची भूमिका साकारत असताना. त्यामुळे खूप भारी वाटतंय. आणि तुला डिरेक्टर नाही, आत्ताचा हा जो मुद्दा होता की वेगळ्या भाषेमध्ये काम करायचा किंवा हे, तर मला असं वाटतं की जे कलाकार असतात आणि स्पेशली माझ्यासारखे की जे आम्हाला सिनेमा करायला ज्यांना जास्त आवडतं, तर आमच्यासाठी सिनेमा हाच धर्म, सिनेमा हीच जात, सिनेमा हीच भाषा. त्यामुळे भाषा, धर्म, जात, बॉर्डर्स, देश कुठलंच बंधन कलाकाराला नसतं आणि ते राहूही नये यासाठीच प्रत्येक कलाकारांनी प्रयत्नशील असावं असं मला वाटतं. हाही निरोप जरा सगळ्या प्रोड्युसर डिरेक्टर्सपर्यंत पोचवा जे साऊथ वगैरेमध्ये काम करतायत. प्रेस कॉन्फरन्समध्ये माझा पर्सनल स्ट्रगल एक झाला तर काही हरकत नाही. प्रेस कॉन्फरन्स झालं का स्ट्रगल चाललंय. नाही, डिरेक्टरचं मराठी कनेक्शन कसं सुरू झालं? तुम्ही कुठल्या मराठी फिल्म बघितल्या होत्या आधी, याच्या आधी कुठल्या तुम्हाला आवडल्या फिल्म, कुठल्या मराठी कळलं ना तुम्हाला? मग काय प्रश्न, आपने कौन सी मराठी फिल्म इससे पहले देखी थी अच्छी, जो आपको अच्छी लगी? और पहले तो नाम बोलने की मेरे को सर सैराट ओके, बाद में एक्चुअली 2 सैराट इज हिट फिल्म एंड मैं सच बताता हूँ 4-5 फ्लैप मूवीज देखेंगे एक डे. फ्लॉप मूवीज, हिट मूवीज देखते क्या था, फ्लॉप मूवीज क्यों फ्लॉप है? मराठी में इतना बड़ा डायरेक्टर है एंड इंडिया वाइड 1983 दादा पालके सर, वही पूरा इंडिया वाइड काम दिए, खाना दिए, ऐसा तुम जीवन करो. करेक्ट. सो दैट्स वाई मैं क्या कई को इकडे इतना अवार्ड्स में, आई थिंक अवार्ड्स फिल्म्स फर्स्ट ऑफ ऑल मराठी, मलयालम, बंगाली, 3 स्टेट्स में अवार्ड्स होते मेरे मालूम के बिकॉज लास्ट 2 years में मलयालम में करेंगे, पहले करे नहीं मलयालम फिल्म्स 2. सो इकडे क्यों 5 फिल्म्स फ्लॉप, हिट फिल्म्स ऑटोमेटिकली आते हैं. सो 5 फिल्म्स देखने के बाद में मेरा स्टाइल माजा कैसे करना ऐसा मैं करेंगे सर. सो देख बाद में 26 सर बाद में मैं देखता हूँ मैं क्या करेंगे. नहीं वो फिल्म का नाम बताइए ना. सो मेरे को सॉरी दादा, नेक्स्ट प्रेस मीट, नेक्स्ट फिल्म में तुम पूछो बिफोर मैं बोलता हूँ. इसी के ऊपर एक क्वेश्चन था. ये जो फ्लॉप फिल्म में कुछ फिल्म कुछ फिल्में ऐसी थी मराठी जो प्रमोशन न होने के कारण इतनी अच्छी फिल्म थे, फ्लॉप गए या थिएटर्स नहीं में. आपने ऐसी मूवी देखी और उसके ऊपर कुछ साउथ में मूवी बनाएंगे, ऐसा कुछ सोचा है? मैं एक्चुअली सर मैं बिलीव करे पिक्चर प्रोड्यूसर मेरे को पूरा तुम क्या करते करो मेरे को दिए है. सर कन्नड़ लैंग्वेज आता है? सर कन्नड़ मेरे को मलयालम आते, हिंदी आते, तेलुगु आते, इंग्लिश आते, टोटल मिक्सिंग में है. क्या बात करते मेरे को समझ नहीं आता. मैं मेरा वाइफ आपको समझ नहीं आता. मैं सच बताता हूँ, फटाफट फोन आता, अरे दादा किधर ये तिकड़ी एक बार बात करो, उसको तो मैं बात करता हूँ. इमीडिएटली नेक्स्ट फोन मेरा वाइफ फोन करते मेरे को, बोलो क्या करते, वही तेलुगु में पूछ रहे, अरे मेरे से क्या बात करते तुम समझ, मलयालम. सो दैट्स वाई थोड़ा संभाल को चूसरो दादा. मेरा डायरेक्टर वही गुड बट भाषा में कम. बोलो सर मैं बोल रहा हूँ. सर मुझे भी सर
मराठी समझ में आता है लेकिन बोलने का इतना अच्छा नहीं आता आपके जैसे। मलयालम में, तेलुगु में एंड उड़ीसा में मैं प्लान किया ऑलरेडी। मैं दूसरा मेरे को नाम है, फॉर एग्जाम्पल मैं एनी स्टेट में पिक्चर करेंगे है ना, मराठी में मेरा पिक्चर आता नेक्स्ट। एंड दिस फिल्म आल्सो अमेरिका में, अमेरिका लो एक शो प्लान करेंगे अमेरिका लो। मेरा तेलुगु संबंधिंచిన హైదరాబాద్ వ్యక్తి मेरे को अरेंज करेंगे एंड दुबई आल्सो अरेंज करेंगे एंड हैदराबाद आल्सो 2-3 आर्टिस्ट मराठी पीपल्स के लिए